back. So today is Saturday आणि Saturday, Sunday, Monday 3 दिवस आम्ही चाललो आहोत भोर. भोर म्हणजे ॲक्च्युली कॅम्प आहे. त्याबद्दल मी तुम्हाला ऑन द वे सांगेल कॉज ऑलरेडी लेट झाले. सो लेट्स गो. So here our first day starts and with the help of auto wale bhaiya we reach the bus stop जिथनं आम्ही निघणार होतो आमच्या डेस्टिनेशन साठी. वेअर वी आर गोइंग इज ॲट अकोला. अकोलामध्ये भंडारदरा. बिकॉज ॲक्च्युली हा एक समर कॅम्प आहे जो की अरेंज्ड बाय ABVP, दॅट इज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. यामध्ये खूप काही गोष्टी असणार आहेत जसं की नॉलेजेबल थिंग्स असणार आहे, लीडरशिप डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करिअर गायडन्स, या सगळ्या गोष्टी ते करून घेणार आहेत. आणि त्यानंतर जसं की ट्रेकिंग, गेम्स, नाईट वॉक, या सगळ्या पण इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सो बघूया, जसं जसं मला अजून इन्फॉर्मेशन मिळेल तसं मी तुम्हाला कळवेल. अँड लेट्स गो. आता तरी आम्ही बस स्टॉपमध्ये थांबलो आहे, कोपरगाव बस स्टॉप. इथून जेवढे इथले लोक आहेत कोपरगावमधले ते जाणार आहेत संगमनेरला. संगमनेरवरतून परत अकोल्यासाठी बस आहे. सो सगळे तिथून एकसाथ अकोल्याला जाणार आहेत. सो लेट्स गो. A few moments later. आम्ही वन भटकंती करण्यासाठी जाणार होतो पण इथेच आमची भटकंती होती. सो असे माझे फ्रेंड्स आहे, अशा येड्यांना मी घेऊन चालते. आता सांगा मला कसं होईल ते. After waiting for hours, finally आमची बस आली and then we headed to our destination. After all, it's a kind of short trip. आम्ही तर शांतपणे जाणार नाही आहोत. So अंताक्षरी एन्जॉय करत थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो संगमनेर बस स्टॉपवरती. तिथनं आम्ही आमची बस चेंज केली अँड अगेन हेडेड टुवर्ड्स द लास्ट डेस्टिनेशन, दॅट इज भंडारदरा. सो वी हॅव रीच्ड द स्पॉट अँड आम्ही इथे राहणार आहोत. अनुदानी प्रथा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा. येस, सो ब्युटिफुल. गाइस, this is where we are going to stay. Of course आश्रम आहे तर मग एक हॉल आहे जिथे आम्ही सगळे स्टे करणार आहोत. अँड आता माहीत नाही पुढचे काय प्लॅन्स आहे. आय विल नोटिफाय यू लेटर, बट दॅट्स ऑल फॉर नाव. आता फ्रेशन अप होऊन मग काहीतरी खायला जाणार, नाश्ता करायला जाणार. फ्रेशन अप झाल्यानंतर आम्ही गेलो एक सेशन अटेंड करायला जो की इंट्रोडक्शन वाला सेशन होता. ऑफकोर्स आफ्टर ऑल वेगवेगळ्या कॉलेजेस स्कूल्समधनं जे स्टुडंट्स आले होते त्यांच्यासोबत इंट्रोडक्शन तो बनता आहे ना. नॉट ओनली अबाउट स्टुडंट्स बट त्यांनी ABVP काय आहे याच्याबद्दल सुद्धा सांगितलं. सहभागी होण्याची पात्रता पण असते, पण अनेक वेळा मुलं आर्मीमध्ये जाण्यासाठी घाबरतात की नको एखादी मुली मिळाली आली काय. नमस्कार, माझे नाव अपेक्षा विश्वास पाटील फ्रॉम कोपरगाव कॉलेज RJS HMC, हॉबी राईटिंग. नमस्कार, मी शुभांगी फ्रॉम शिरूर पुणे, सेकंड इयर RJS HMC आणि हॉबी. आफ्टर दॅट त्यांनी वेगवेगळ्या स्टुडंट्सचे ग्रुप क्रिएट केले जेणेकरून आम्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यानंतर आमच्या ग्रुपचं इंट्रोडक्शन झालं ज्यात आम्ही 4 जणी वॉज फ्रेंड्स फ्रॉम सेम क्लास अँड बाकीचे सगळे अननोन लोक होते. सो आफ्टर दॅट लॉंग सेशन आम्ही फायनली चाय प्यायला आलो आहे आणि विथ अ ब्युटिफुल व्ह्यू. लेट मी शो यू. पकड ग. सो दिस इज द सिनारिओ आणि याच्यासमोर बसून आम्ही बसणार आहोत. सो आम्ही इथे मांडला आहे काय खायला. चपाती सोबत चहा, चहा सोबत चपाती नाही, बंद केली ती, ठेवून दिली. एक मिनिट थांबायला सांगितलंय निकीने. तू हमेशा खातच राहती म्हणून मी खातानाच घेते. अँड हिअर आर टीम बिल्डिंग गेम्स हॅज स्टार्टेड. इथे जे ग्रुप्स क्रिएट केले होते त्या ग्रुप्सच्या मध्ये गेम्सचे कॉम्पिटिशन्स झाले. आम्ही 2 ते 3 प्रकारचे गेम्स खेळलो ज्यात ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ ईच ग्रुप हॅज टू पार्टिसिपेट. मग काय आम्ही सगळे पार्टिसिपेट करून खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलं. वी डिडंट सी द गेम ॲज अ कॉम्पिटिशन बट जस्ट टेक आउट द इनर चाइल्ड अँड एन्जॉय द मुवमेंट ॲट इट्स फुलेस्ट. दॅट्स ऑल. आफ्टर द गेम्सवाला सेशन वी हॅड DJ Night 2. We enjoyed dance
डान्सिंग अ लॉट. बाय द वे, गेम्समध्ये मला स्पॉट केलं का? ओके, लेट इट बी. लेट्स एन्जॉय द DJ. वेलकम टू गाइज अनुभूति शिविर ABVP भंडारदरा. सो ये गाइज, ये हम हैं और ये हमारी टीम. देखो सब परत लेके आप अपने परत लेके खाना खाने के लिए जा रहे हैं. सो आपको भी आना है तो आओ, पर आपकी परत लेके आना. After that, it was finally the dinner time. So we enjoyed our dinner with the funniest commentary ever. विनती है कि कृपया थाली में उतना ही ले जितना हम खा सकते हैं. सो गाईस, जेवण वगैरे झाले, प्लेट पण मस्त धुवून झाल्यात स्वतःच्या. आणि आता आम्ही नाईट वॉक करतोय. ॲक्च्युली हा जो ओपन ग्राउंड आहे तिथे फिरतोय. गेटच्या बाहेर जायला अलाउड नाही आहे. इथे गेट आहे आणि गेटच्या बाहेर जायला अलाउड नाही आहे कॉज बाहेर सेफ नाही आहे ॲक्च्युली. सो आता आम्ही इथेच मध्ये फिरतोय. माझा आवाज येतोय की नाही मला माहीत नाही. वेट, मी चेक करते आणि मग सांगते. सो येतोय माझा आवाज, बघितलं मी आता. तिकडे लोक बसलेत आणि मी चुकून तिकडे गेले, त्याच्यामुळे मला थोडंसं कसं तरी झालं, म्हणून मी परत आली आता. आणि काही नाही, आम्ही एन्जॉय करतोय. मला छान वाटतं थोडंसं इकडे येऊन. असं वाटलं होतं की एक्सपेक्टेशन सारखं होणार नाही, बट ॲक्च्युली नॉट टोटली एक्सपेक्टेशन्स रीच केले, बट काही सिमिलर केले. आणि मगाशी प्लेट्स घ्यायच्या आधी जे बोलले ते आमचे ॲक्च्युली सिनियर आहेत फिजिओथेरपीचे, फायनल इयरचे सिनियर. त्यांच्याबद्दल सांगायचं राहिलं होतं, ते सांगितलं. आता माहीत नाही, बोललं होतं की बॉनफायर वगैरे ठेवणार आहे, बट कन्फर्म नाही आहे. बघूया काय होतं. तोपर्यंत मस्त मजा करूया. आणि जे की ABVP, हां वेट, मी तुम्हाला आता सांगतो सेशनमध्ये काय झालं. जो सेशन झाला होता त्यामध्ये त्यांनी खूप काही सांगितलं की का ABVP ठेवता आहे म्हणून, आणि का हा कॅम्प त्यांनी अरेंज केला आहे. ॲक्च्युली जे लोक आहेत म्हणजे स्टुडंट्सला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी हा त्यांनी सेशन ठेवला होता आहे. कॅम्प ठेवलेला आहे जो की अजून 2 दिवस आहे, म्हणजे उद्या आणि परवा. त्यामध्ये ते खूप जसे की टीम बिल्डिंग गेम्स आता जे झालेत, टीम बिल्डिंग गेम्स, मग अजून स्किट वगैरे प्ले करायला सांगणार आहेत. आणि त्यानंतर असेल ते सगळं टीमच्या ह्याच्याने. आणि त्यांनी ॲक्च्युली टीमचे ते सगळे अननोन लोक असे मिक्स करून बनवलेत, जेणेकरून आपण नवीन फ्रेंड्स बनवू किंवा नवीन लोकांमध्ये इन्व्हॉल्व होऊ, जेणेकरून आपल्याला काही शिकायला भेटेल. आणि त्यानंतर मॅनर्स वगैरे पण शिकायला भेटतील. असं त्यांचा मोटिव्ह आहे काइंड ऑफ. काय वाटतंय मग तुम्हाला या कॅम्पला येऊन? कॅम्पमध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत, जसं की कम्फर्ट, जसं बाहेर रोजच राहतो. कम्फर्ट नाही आहे, थोडंसं कम्फर्टच्या बाहेर पडून पण खूप वेळ नवीन गोष्टी शिकायला भेटत आहेत आणि नेचरच्या क्लोजमध्ये जाता येतं आणि एक्सप्लोअर करता येतं आणि डिसिप्लिन शिकता येतं. काहीतरी नवीन ट्राय करतोय लाईफमध्ये, काहीतरी वेगळं काहीतरी करतोय. सो लेट्स सी. आता बॉनफायर आहे, सो बॉनफायर जाऊन एन्जॉय करू. सो आम्ही इथे बॉनफायर एन्जॉय करत आहोत. एन्जॉय अजूनपर्यंत एन्जॉय करायला स्टार्ट नाही केले गाईज, पण अँड फायनली इट वॉज टाइम टू से गुड नाईट. उद्या सकाळी उठल्या उठल्या योगा सेशन आहे. सो दॅट्स ऑल फॉर द डे. बाय. गुड मॉर्निंग गाईज. सो दिस इज डे 2. सो उठून फ्रेश झाली आहे कॉज लगेच योगासाठी जायचं आहे. अँड येस, लेट्स गो. सो आम्ही काहीच रेडी झालो आहोत आणि आता चाललो आहोत खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी. आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर पुढचे जे प्लॅन्स आहेत ते कळतील. बहुतेक जायचं आहे जे थिंकिंग मला जो सेशन होता विचार कणिका, येस त्याचं नाव विचार कणिका होतं, आत्ता मला आठवतं ते. नंतर ते कॅन्सल झालं, सो ते होणार नाही आहे.
आता ब्रेकफास्ट करून सगळं बाकीचे जे टास्क आहे ते करू. सो लेट्स गाइस मीट साक्षी मॅम फ्रॉम BMS. आणि इकडे नाश्त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. सो ब्रेकफास्ट घेऊन इथे आलो आहोत व्ह्यूचा नजारा घेत खाण्यासाठी. नजरेचा आनंद घेत एक्स्ट्रीमली सॉरी गाईज, नजरेचा आनंद घेत आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो. थोडे मिस्टेक्स होऊ शकता माझ्याकडनं, पण मी पण मनुष्य आहे गाईज. परत देने के लिए 200 रुपीज में बिस्किट्स इंक्लूड नहीं थे, हम घर से लाए. यासाठी मंडळ आपला आभारी आहे. ते काहीतरी बोलते विठू सर. काय म्हणता सर तुम्ही? बोला असं नका करू, बोला. नाही. सो सकाळचा टाइमपास झाल्यानंतर वी गॉट अ टास्क ऑफ क्रिएटिंग अ स्केट और प्रेझेंटिंग अ स्केट, अँड दॅट्स वाय मी अँड माय ग्रुप वॉज गॅदर्ड हिअर टू डिस्कस अबाउट द स्केट. आफ्टर दॅट वी अगेन हॅड अ नॉलेजफुल सेशन. After this session, we again had a debate competition between the groups, and my team has to present the cons about one nation and one election. Bro, literally debate competition संपलं, but विजय सरांचं debate काय संपलं नव्हतं. तुला पटलं का पॉप्युलेशन मुद्दा देतो? ए कुड्या, पॉप्युलेशन देणे दिलं आपलं पॉप्युलेशन आम्ही कसं काय बोलायचं तू सांग. हम दो हमारे दो हमारे साथ आठ बनते थे जब तक तीसरा ना हो. ही कसं दाखवते गाइस आज कुछ तूफान निकलते हैं. आम्ही चाललो आहोत बिना परमिशनचं कुठं नाही, इथंच आहे काहीच नाही. आणि आम्ही करवंद खाण्यासाठी चाललो आहोत, बट इथे काय आहे की नाही मला माहित नाही. ह्या मुली ऑलरेडी आहे. आता सूत्रानुसार आता समजण्यात येते की इथे करवंद आहे, पण घेणं खूपच प्रोसेसिंग मध्ये. ते बघ ना, ते बघ तिकडे समोर बघ, ते झुडपं दिसतंय का? इथे पण बघ, लाल नाही येत एकदम. त्याला बघ लाल नाही, काळे. पहिले ग्रीन असतात, त्यानंतर ते हळूहळू ब्लॅक होतात. करवंद आणि काळी मैनामध्ये काय फरक असतो गाईस, ते तुम्ही मला सांगा. आफ्टर टेकिंग सो मच कष्ट, थोडं डेडिकेशन दाखवून मी या जाळीच्या खालून त्या साईडला गेली फक्त करवंद घेण्यासाठी. आणि नंतर कळलं की तो चुकीचा रूट होता, आणि ते समजता सगळ्या मुली मला सोडून तिथून निघून गेल्या. फक्त व्हिडिओग्राफर माझ्यासोबत होता. मग काय नाही, तिथून हसत रडत बाहेर निघाले आणि पळाले असली रस्त्याकडे. द स्ट्रगल वॉज रिअल. तिकडनं जायचा प्रयत्न केला होता, पण अनफॉर्च्युनेटली तो रस्ता चुकीचा होता, त्याच्यामुळे मला परत निघून यावं लागलं. आणि इकडनं एक रस्ता सिंपल रस्ता होता, सिंपल. तिथून इथे चालला हे करवंदाचं झाड. आणि आता हे बघा, हे करवंद पण आहे. हे हातामध्ये एक मला पण पाहिजे. आता मी कुठे हे बघा गाईज. सो गाईज मी रस्ता एक्सप्लोर करत या एंडला पोहोचली आणि इथून खाली गेल्यावरती रस्ता आहे, बट तिथे जाऊन काय फायदाच नाही. त्याच्यामुळे मग मी पुढे जायचा निर्णय स्टॉप केला. आणि इकडे वरती तिकडे आम्ही थांबलोय. इकडे खाली रस्ता आहे आणि अजून काहीच नाही आहे. आणि इकडे फक्त जंगल आहे. आणि त्यांनी तर वन भटकंतीला नेलं नाही, मग आम्हीच वनात भटकतोय. बस अजून तरी काहीच नाही. मज्जा येते फिरायला, भटकायला. या पोरी पण इकडे एक्सप्लोर करताय आणि मला एकटाच फिरायला खूप मजा येते. तुम्हाला घेऊन फिरायला खूप मजा येते. सो दॅट्स ऑल. Then finally it was the time to play treasure hunt. Yup, you heard it right. गाइस ट्रेजर हंट चालू झाला आणि आम्ही सगळे पळतोय चीट शोधण्यासाठी. आणि आमच्या पहिल्या चीट मध्ये होतं की जल शुद्धि का वादा और स्वच्छते का कुछ तो भी ज्यादा, कुछ तो भी काहीतरी पाण्याशी रिलेटेड एवढं कळलंय. सो आम्ही पाण्याचं टाकीजवळ शोधतोय चिट्ट्या. कुठे 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 प्युरिफायर कुठे, प्युरिफायर कुठे? प्युरिफायर तिकडे दुसऱ्या न्यूज आपली इथली
एक मिनिट सगळ्यांचं वरती वरती पण सगळ्यांचं इथे एकच नाव असेल ना सगळ्यांचं सीटवरती पर्टिक्युलर नाव असेल ना 5, 4 आपल्याकडे असेल त्यांच्या नंबर त्यांच्याकडे असेल स्ट्रगल इज रिअल गाईस खूप फिरल्यानंतर आम्हाला फक्त 2 चिट्ट्या भेटल्या त्या पण अपूर्ण आहेत एकाला नंबर नाही त्यामुळे आम्ही आणि एक ग्रुप तर जिंकला पण आहे त्याच्यामुळे आम्ही गिव्ह करून टाकला आता कारण कंटाळा आला शोधू पण भेटला पण नाही आफ्टर प्लेइंग द गेम अगेन आम्ही आमच्या टीम सोबत बसलो जमलोय ना खूप जास्त त्यामुळे आम्हाला ते आता ताकद येते जे की आम्ही जिंकू आणि त्यानंतर मग बाहेर कुठे जाऊ आणि ताकाची मजा घेणारे लोक अँड नाव आता फ्रेशन अप होऊन जायचं आहे भंडारदरा बॅकवॉटर्सला टाकले ना आम्ही आता चाललो आहोत भंडारदरा डॅमला आता आमचं सगळं डिस्कशन झाल्यानंतर रूममध्ये गेलो फ्रेश झालो आणि आता आम्ही स्ट्रेट मुव्हिंग टुवर्ड्स द डॅम So this is the way we are heading towards the lake or dam, and yep, we are actually enjoying this. So we have reached this spot. Wow, so nice. खाली पण बघून चालूया. Wow, बोटिंग पण येते guys. आणि इकडनं खाली उतरायचंय हे बॅकवॉटर आहे डॅम नाही ॲक्च्युली त्यांनी बॅकवॉटर सांगितलं होतं पण आम्ही मिसकन्सेप्शन करून डॅम समजलो होतो अँड इट इज ब्युटिफुल आणि गाईस हे खूप हळूहळू चालत आहे त्यामुळे मी फास्ट पळत आली आणि हे बघा अजून मागेच येते आणि मी आली आहे पुढे दिसतंय का तुम्हाला किती सुंदर वाटतं थांबा तुम्हाला दाखवते बघा गाईस व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू आम्ही आलो होतो बघायला सनसेट बट सन सध्या क्लाउडच्या मागे लपलाय गाईज इकडे थोडा वारा कमी झालाय नाही तर तिकडे खूप जास्त वारा होता मला असं वाटतं मी उडून जाईल पण पडलेली होती पण सो तिकडे थोडी कमी हवा आहे त्याच्यामुळे हे चालतंय पाऊस खूपच जोरात आलाय आणि आता मला ब्लॉगिंग नाही करता येणार कॉज सो मी आता डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते इफ मध्ये काही सीन भेटला तर तो दाखवते गाईज मी आरजीएसचे स्टुडंट BMS सो गाईज आम्ही इथपर्यंत सफर केला पायपिंग आणि आता पाऊस थोडा कमी झालेला आहे कमी म्हणजे ऑलमोस्ट गेलाच आहे थोडंफार काहीतरी रिमझिम चालू आहे आणि हे बघा आमचे अवतार गाईज आणि आता परत पाऊस वाढतोय पावसाचं प्रमाण वाढतंय आणि हे फ्रंट कसं आहे अशी स्विम करता आणि मग काय चटकून पडतात तर असं काही करू नका गाईज तुम्ही पण व्लॉगर का डेडिकेशन भीगती बारिश में भी व्लॉगिंग चल रही है मराठी सुद्धा नाही सो गाईज दे आर माय सिनियर्स आणि आम्ही मस्त पावसात चाललोय मजा येते दॅट्स ऑल
गाईज आमचं सेशन झालेलं आहे परत एकदा आणि आम्ही चाललो आहोत खाली, कारण की माहीत नाही असं शिर करण्यासाठी आणि मग जेवण असेल. सो खालीच थांबलो. दिस इज आवर गुड मॉर्निंग. सो दिस इज डे 3 ऑफ दिस समर कॅम्प आणि आता आम्ही आज जाणार आहोत अंब्रेला वॉटरफॉलला. सो आधी जाऊन ब्रेकफास्ट करायचं आहे, फ्रेश झालं आहे, खाली जाऊन ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर तिकडे जायचं. सो लेट्स गो. सो आज नाश्त्याला आहे पोहे आणि शेव. कोणाला सो खूप वेळ टाइमपास केल्यानंतर आम्ही फायनली चाललो आहोत वॉटरफॉलकडे. दोन ते ओरडतातच, बाकी काहीच नाही करत. सतत ओरडत राहतात ते पण बिन आवाज. आणि सर अजून मागे गेलेले आहेत. आलेला आहे. वाव. सो गाईज आम्ही पोहोचलो आहोत बेसला नाही स्टार्टिंगला आणि वंडरलस्ट रिसॉर्ट आहे. कुठे आहे काय नाही, पुढे आहे वाटतं. तुम्हाला जर कधी यायचं असेल तिथे तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दिस इज द एंट्रन्स ऑफ भंडारदरा धरण. आणि त्याचा गेट बंद आहे, बट लोक कष्ट घेऊन कोणी इकडून चाललंय कोणी इकडून चाललंय. मला पण इकडूनच जावं लागेल, मी पण इकडून चाललंय. नीट लक्ष देऊन बघितलं ना, मग हिरव्या पाण्यामध्ये काही राहत पण आहे रे, पण खालच्या चिडिया बोले तो बकरी बोले. सो माझ्याकडे 2 बकऱ्या आहेत गाईस, बघू शकता तुम्ही. आणि 2 बकऱ्यांना घेऊन मी चालले आहे वॉटरफॉलला. पण जरा थोडं जवळ असायला पाहिजे होतं त्याचं, असं वाटतंय. एवढं लांबून कायच मजा नाही. गाईज मीट आवर ग्रुप मेंबर्स करा. सो गाईज आता आम्ही आलो आहोत तुमच्या साईडला, जिथे जाताना तुम्हाला फक्त ब्रेक आलं. सो लेट्स मी शो यू. आणि एवढं मस्त वाटतंय ना इथे येऊन. A few moments later. गाईज आमचा इकडे एक मिनी ट्रेक झालेला आहे. आम्ही रस्ता सोडून इथून चालतोय कारण ट्रेकिंगचा फील घेतला नव्हता ना, म्हणून आता इकडनं ट्रेक करत चाललो. सो गाईज वी हॅव रीच दिस डेस्टिनेशन आणि जाम झालोय फुल. Of the brand. गाईज चोर स्पॉटेड. त्या भंडारदऱ्याच्या वॉटरफॉलच्या इथून उसको चोरी करने ही बोलते, बिना परमिशन का लेके आए हो. नो मेहनत का फल नहीं था वो. मेहनत का फल कहते हैं इसको. और ये मैं घर जाके खाऊंगी. इधर क्यों नहीं खाऊंगी? यस नो, इन लोगों को नहीं है, ये बदमाश. ये ऐसे होते ये लोग चोर. गाइस आज वाले लोगों को कुछ भरोसा नहीं है. आप कौन से कॉलेज के हो? हम अब नहीं दिखेंगे आपके कॉलेज. आपके नहीं, हमारे लोगों. हमारा कॉलेज नहीं है वो. बाय द वे साक्षी मैम बैग कहाँ से ली? ये कारिका जनरल स्टोर. बहुत ही अच्छी. Oh. Guys, visit Karika Collection and General Stores. Where? Location? Located at Taluka Patala district, Beed. बर. Yes, guys.
चालेल नक्की. काही ऑफर बिफर भेटेल की नाही, डिस्काउंट? येस. सो गाईज तुम्हाला एकदा चांगला चान्स भेटलेला आहे. सो गाईज दॅट वॉज ऑल अबाउट दी 3 days ऑफ दी कॅम्प, ABVP कॅम्प. सो ॲक्च्युली खूप जास्त इंटरेस्टिंग होता. म्हणजे स्टार्टिंगला खूप जास्त बोर झालेलं, वाटलेलं की कुठे आलो आहे, लेक्चर्स ऐकतोय आणि रिग्रेट झालं होतं पहिल्या डेला. बट नंतर जी मज्जा केली त्यामधून असं वाटलं की नाही, म्हणजे रिग्रेटिंग टाईप काय वाटलं नाही. बरं झालं आलो वगैरे, मज्जाही करता आली त्याच्यामुळे आणि एन्जॉय केलं. खूप काही शिकायला भेटलं, नवीन गोष्टी, नवीन इंटरेस्टिंग गोष्टी अनुभवल्या. भेटूया परत एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी. बट बिफोर दॅट, इफ यू हॅवंट सबस्क्राईब माय चॅनल येट, प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. काही याच्यातून तुम्हाला कॅम्पबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी त्याच्या थ्रू तुम्हाला रिप्लायमध्ये टाकेन. अँड दॅट्स ऑल. सो